सर तुम्ही कम्फर्टेबल आहात ना म्हणजे हो माझंच घर आहे मग काय? हो नाही ते तुम्हाला हे काय ए, सुरुवात इंटरव्ह्यूची काय नाही तुम्हाला असं आवडतं ना वाळलेलं हे किंवा बस तिकडे नाही म्हणजे आवडतं मला. मी यावर्षी मी ठरवलं पण आहे यावेळेला गणपती आमच्याकडे गणपती बसतो 10 दिवस. हां. तर ह्यावेळेला गणपती न बसता मीच बसणार आहे 10 दिवस. मग काय 10 दिवस ओवाळतील सगळे काय काय मराठी इंडस्ट्रीतलं एक मोठं नाव महेश मांजरेकर. आज त्यांच्या सोबत आपण आहोत. त्यांच्याकडनं काही उपाय आपण जाणून घेऊया की काय नेमकं मराठी इंडस्ट्रीचं करायचं वगैरे. पण आज आता त्यांनी मला रिलॅक्स केलेलं आहे त्यामुळे मी त्यांना एक उपाय सांगणार आहे, एक आयडिया सांगणार आहे. महेशजी सुरुवातीला माफ करा पण असं आमचं सजेशन आहे की तुम्ही माई अवॉर्ड्स करता, ऑस्ट्रेलियात जाता, दुबईत जाता. काय होतं ना मराठी इंडस्ट्री त्यामुळे मोठी होत नाही, ऑस्ट्रेलिया मोठी होते. तर तुम्ही डोंबिवलीमध्ये जर माई अवॉर्ड्स केले तर हे बघा बघा म्हणजे डोंबिवली मोठी होईल, डोंबिवलीचं नाव होईल, मराठी तिथली जी लोकं आहेत ती सिनेमाकडे आकर्षित व्हायला मदत होईल. काय तुम्हाला काय वाटतंय? नाही डोंबिवलीत करू की तू तू सांगशील तिकडे करू. म्हणजे आता तू काय म्हणतात त्याला आपण ते डोक्यावर खांद्यावर बसलं की काय करतात ते हां, जाऊ कानात देतो ना. मुततात. हां, असं नाना पाटेकर असं नाना पाटेकर म्हणतो. तसं मला म्हणायचं नाही पण तरी मी करतो की काहीतरी. तुला माहिती आहे का मग मी मिक्ता अवॉर्ड्स करतो त्याच्या आधी माझं एक प्री मिक्ता असतं. बरं मी ते ठाण्यात 2 वेळा केलं तुला माहिती आहे का, रवींद्रमध्ये केलं तुला माहिती आहे का. मी 10 सिनेमे 10 नाटकं ऑस्ट्रेलियाला आलो होतो फक्त. 10 सिनेमे 10 नाटकं मी फ्री लोकांना ठेवतो. हे माहिती नाही ना तुला. हां, नाही बरं, ते मग जाऊ दे. ते आपण आता तो पॉपकॉर्न खा ना interview तू आता तुम्ही म्हणलं थोडंसं. तुम्ही, हां, popcorn नाही मला चिडू पॉपकॉर्न नका. बिपकॉर्न खात नाही असं काय. मी मी आरोग्यासाठी मांजरे करू मी अतिशय चांगलं. कोकणातला आहे. मी पॉपकॉर्न बिपकॉर्न कसं काय. सैराटमुळे खूप चर्चा चालू आहे मराठी इंडस्ट्रीची आणि त्याआधी नटसम्राट तुमचा सिनेमा आलेला होता. तर तुमच्या मनात काय चालू आहे सध्या मराठी इंडस्ट्रीबद्दल? मराठी सिनेमाला खूप चांगले दिवस आलेत. हा एक गैरसमज काढण्याचा गरज आहे. काय झालंय की एक सैराट चालला पण त्याबरोबर किती नाही चालले ह्याचं कोण बघतच नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चाललेला पिक्चर आहे पीके. पीकेने बिझनेस केलेला साधारण 70 का 75 कोटी मला वाटतं इफ एम नॉट रॉंग. महाराष्ट्रात फक्त. तिथे सैराटने बिझनेस केला 90 दर आणि पीकेचं ॲव्हरेज तिकीट हे 200-250 रुपये होतं. बरोबर. सैराटचं ॲव्हरेज तिकीट हे 100 रुपये होतं. त्यामुळे सैराट पीकेच्या रेटमध्ये विकला असता तर सैराटचा बिझनेस झाला असता साधारण एक 225 कोटी रुपये. बरोबर. म्हणजे एवढा मोठा पिक्चर आहे तो. इट इज द बिगेस्ट फिल्म. आपल्याला काय गरज आहे आता पिक्चर चालतो ना तर वी शुड डिपेंड ऑन क्वालिटी रादर दॅन क्वांटिटी. मला कित्येक फोन येतात, कित्येक मेसेज येतात की सर स्टोरी आहे सैराटचे बी भारी स्टोरी आहे. मी काही सांगितलं त्यांना की तर त्यांना ते पटत नाही. मग ते मागे जाऊन त्यांचं महेश को पूछा तो हेही बोलते आहे. महेशला विचारलं तो सांगतो की थोडासा लेन जास्त आहे काप. महेशला विचार अरे म्हणजे तुम्हाला चांगलंच ऐकायचं असेल तर मला नका ना विचारू. बरोबर. बरं माझं ओपिनियन काही जगातलं बेस्ट ओपिनियन नाही. सेन्सॉरबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण हिंदीवाले खूप झगडतात, बॉलिवूडवाले सेन्सॉर बरोबर, सेन्सॉर बोर्डाबरोबर. सेन्सॉर आपल्याला तेच म्हणतो ना सर्टिफिकेशन बोर्ड आणि सेन्सर ह्याच्यात एक गोळ आहेत. आता आणि आजच्या काळात ना थोडंसं सेन्सॉरशिप गरज नाही कारण या फोनमध्ये तुम्ही सगळं बघता. इथे तुम्ही कंट्रोल करू शकता का? इथे करू शकत असाल तर मग आम्हाला तिकडे कंट्रोल करा. वास्तव बनवलेला तेव्हा त्यांनी मला बोलवून पिक्चर सांगितलं. ते म्हणाले आम्ही तुला ए देतोय. म्हणजे ठीक आहे. मग ते तुझं भडवा आहे ते निकाल दो. ते म्हटलं ते गरज म्हटलं तुम्ही काय मी BCMC तर करू शकत नाही. वो साहब गाली काय को देता है? दिया गाली चल. अरे म्हणाले नाही फिर एक काम करू 6 बार भडवा रखो. म्हटलं 6 एकदा ऐकलं काय 6 वेळा ऐकलं काय 12 वेळा ऐकलं काय. मग तू म्हणतो मी म्हटलं नाही मग काय ठेवू. तू म्हणाला मग हरामखोर रखो. मी म्हटलं हरामखोर इज अ वर्स्ट वर्ड किंवा हरामजादा. बरोबर. ते म्हणाले म्हणजे त्यांना अर्थही माहिती नाही. मी म्हटलं भडवा मी त्या पर्सनल माणसाला बोलतोय की तू भडवायस युअर अ पिंप. हरामजादा म्हणजे मी त्याच्या पेरेंट्सच्या इंटिग्रिटीला क्वेश्चन करतोय. अच्छा ऐसा होता है. मग हरामजादा पण बाद झाला. फक्त माझं काय म्हणणं माहिती आहे ना की आपल्या इथे तुम्ही अगदी सेन्सर काढलं तर देर आर पीपल हु माईट म्हणजे पोर्नच दाखवतील असं मला भीती वाटते. ठीक आहे. खूप सिरियस चर्चा करतो त्यामुळे आपण पॉपकॉर्न खात नाही. मला खूप वाईट वाटतं. त्याचं हे नाही आहे काय नॉनव्हेज नाही. गरज नाही, नॉनव्हेज नाही. आज तुमच्यासाठी आम्ही रॅपिड फायर करणार आहोत. पहिला प्रश्न आहे कोण जास्त बेटर आहे? ॲक्टर महेश मांजरेकर, डायरेक्टर महेश मांजरेकर की प्रोड्युसर महेश मांजरेकर? डिरेक्टर माहिती तुमच्याबद्दल लोक वेगळं म्हणतात काय ते म्हणतात जाऊ दे. तुम्ही ॲक्टर म्हणून जास्त चांगलं. नाही, नाही, नाही. चल ठीक आहे.
आता आपण ऍक्टर म्हणून जर रेटिंग करायचं असेल, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी आणि जितेंद्र जोशी. जितेंद्र जोशी नंबर 1, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशी. तर सई तामणकर, सोनाली कुलकर्णी ज्युनियर, मुक्ता बर्वे. खूप सोपे ऑप्शन देतात. सई तामणकर, एक नंबर. मुक्ता बर्वे, ओके. सोनाली कुलकर्णी. पण तुमच्यापेक्षा बेटर डायरेक्टर कोण आहे मराठी इंडस्ट्रीत? खूप आहेत की. मला नागराज मंजुळे हा खूपच डायरेक्टर म्हणून आवडतो. ओके. अजून एक मला डिरेक्टर आवडलेला, पण तो होता तो त्यांनी आता पटकन त्याचे शूलेसेस टाईट केले पाहिजेत. त्याचं नाव आहे सुजय डहाके. मला वाटतं की निखिल महाजननी सब्जेक्ट चांगला निवडावा. अविनाश अरुण इज अ व्हेरी फाईन डिरेक्टर. त्यामुळे रवी जाधव, आय वोंट पुट हिम इन द फर्स्ट 5, बट ही इज गुड अँड ही इज, त्याला सिनेमाचं काय म्हणतात त्याला, कॉमर्स कळण्यामध्ये तो नंबर 1 आहे. पण बाकीचे म्हणजे अविनाश अरुण चांगले. मला हा काय आवडतो, त्यांनी एलिझाबेथ एकादशी बनवलेला परेश मोकाशी इज अ गुड डिरेक्टर. त्यामुळे आहेत, खूप आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला देतो 5 पॉपकॉर्न. मी खातच नाही. नाही, दे आता एवढं खातो रे मी. आपला मस्करी केली मी. फक्त एकच रिक्वेस्ट होती, तुम्ही मगाशी ते माई अवॉर्डचं सांगितलं ना, नाही यावर्षी आहे. इथे काय गरज असेल तर सांगा, म्हणजे इथे पण मी येऊ शकतो. वाय डोंट यू अँकर? म्हणजे अख्ख्या इव्हेंटचं. हो हो, वाय डोंट यू डू दॅट? टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्हाला आवडत सुभाष, पडलेलं. हां हां, ए सुभाष, पाणी आण ना, पाणी. मी आणतो ना, पण थांबा. अरे आणेल तू. काय करायचंय मला, आणतो पाणी. याला काय अँकरिंग देणार नाही मी. त्याला फुटवायचं होतं. प्रॉब्लेम काय, तो हे सगळं करतोय, बरं करतो, मी बघतो. म्हणजे मी आय सी इट व्हेरी व्हेरी रिलिजियसली. व्हॉट यू डू इज, यूट्यूबवर जा, अद्भुत चॅनल सबस्क्राईब करा अँड सी पॉपकॉर्न पेजरचा. इट इज खरंच इंटरेस्टिंग.